Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Rama, Rama Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Rama, Rama Hare Hare. Hare Krishna, Krishna Hare Hare. Hare Rama, Rama Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Krishna, मूळ संसारची माई पेत वेद तोही चतुर्पदी मगजळी नाही उदक परी मुलावाई देत असेना एक मुली अद्वैतता देत कैसा वक्ता कैसा स्वता कैचे कर्म कैसा करता वेद वार्ता ते कैची. भगवान परमात्मा सांगतात उद्धवाला आणि नाथ महाराज सांगतात, त्याचं वर्णन करतात की आता आपण पाहिलं की वेदात ज्या उपपत्त्या आहेत त्या उपपत्त्या सांगत असताना म्हणजे अगोदर या 21व्या अध्यायामध्ये वेद परमार्थात आलं की वेद मान्य असला पाहिजे, वेद मान्य असलं म्हणजे संत मान्य असलं पाहिजे, संत आवडली पाहिजे. कारण संताशिवाय संताविन प्राप्ती ऐसे वेद प्राप्ती नाही, ऐसे वेद तिथे पाहिजे. संताशिवाय परमार्थातलं म्हणजे आपल्याला जर मोक्षापर्यंत जात असलं तर त्याला संतच एकमेव माध्यम असतात. संत म्हणजे चालते मूर्ती आणि मग त्या वेदाचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे की त्या वेदामध्ये कर्म उपासना आणि ज्ञान सांगितलं. यथार्थ रीतीने आपण त्याचं चिंतन केलं तर आज महाराज फक्त त्याच्या उपपत्त्यामध्ये ते आपल्याला सांगतायत त्या युक्ती आपल्याला बघायच्या की देव सांगतात की मंत्र स्वरूप मूर्ती आणि मंत्राचा तो अर्थ मीच आहे. सगुण मूर्तीच्या उपासनेत पूज्य पूजन आणि पूजा ही सर्व माझ्याहून भिन्न आहे. आता हे आपलं चिंतन झालेलं एक सुरुवात म्हणून सांगायचं की आता जे गुगल मीटवर ऐकणारे त्यांना तरी पूर्व दिशा कळाली पाहिजे, पूर्व पाठिका काय या प्रवचनाची. तर त्या प्रवचनाची पूर्व पाठिका अशी की वेदात कर्म उपासना आणि ज्ञान हे 3 कांड सांगितलेले, या तिन्हीचाच वेदात कर्म उपासना आणि ज्ञान सांगितलेलं. म्हणजे वेद खूप मोठा आहे मान, पण त्याच्यातलं आपल्याला पाहिजे किती, आपल्याला लागते काय. वेदात खूप काही कर्म सांगितल्या, खूप काही उपासना सांगितल्या, पण तेवढ्या करायच्या का मग नाही. आपल्या काय कामाचं. वेदात योग सांगितलं मग आपण योग करू शकतो नाही, अष्टांग योग आपण करू शकत नाही, काही आणखी व्रत वगैरे असे अवघड ते आपण करू शकत नाही.
वेगवेगळ्या वेदात अनेक कठीण कर्म सांगितले, तर ते कठीण सांगितले कोणाला? का आपल्याला सांगितले का? आपल्याला संतांनी सोपा मार्ग सांगितला आहे की नाही, की संत मार्गी चालत तेची मार्गी चालत आहे की नाही. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतती किंवा चालू जाता न पडे मोडून या वाटा सूक्ष्म पुस्तक केला राज्यभार चाले ऐसा संतांनी जे सांगितलं, तर आपल्याला सांसारिक जीवा करता संतांनी सोपी पाय वाटली की सोप्या प्रकारात सगळ्यांचा उद्धार कसा होईल. संसारातले सगळे लोक म्हणजे सगळे काबाड कष्ट करणारे असते आणि कष्ट करून त्याला वेळ किती भेटतो परमार्थ नाही, वेळ जास्त भेटत नाही, म्हणून त्याला संसारात राहून परमार्थ प्राप्त. त्यासाठी तर ज्ञानेश्वर महाराजांनी 27 अभंगाचा हरिपाठ केला. कोणा करता केला? संसारिकासाठीच केला. वास्तविक हरिपाठाचे अधिकारी सगळे. हरिपाठ कोणा करता जर असं म्हणलं, हरिपाठ सगळ्याच करता. कोणा करता? सगळ्या करता. म्हणजे कोणी बी जपी तपी योगी कोणी असू दे, कर्मठ असू द्या, कोणी असू दे, हरिपाठ जर त्यांनी लक्षात घेतला आणि त्यांनी जर हरिपाठ म्हणला म्हणून लक्षात जर घेतला, तर त्याला जे पाहिजे ते भेटत. त्याला योगी असला तरी त्याला योगच असेल, त्याला जी इच्छा असत. पण हरिपाठ सगळ्या, हरिपाठ म्हणजे हरीच्या नामाचं चिंतन आहे. आणि तुम्ही कोणती जरी साधना करायला लागली, कोणती साधना, त्या साधनेत जर हरिनाम नसतं तर ती साधना सफल होत नाही. कोणतं साधन करा तुम्ही, कोणती साधना असू द्या, त्याच्यात जर भाव असला, भगवंताचं नाम जर असलं, तर ती साधना 100% सफल. त्याच्यात तुम्हाला भगवंतावर भाव असेल कमी जास्त, पण नाम नसेल, नाम तर ते कोणतं साधना असतो ती काय होत नाही, सफल होत नाही. म्हणून हे हरिपाठ सगळ्या करतात. विशेष करून कोणा करता? सांसारिक जीवा. म्हणजे सांसारिक हे काबाड कष्ट करून द्यायला रात्रंदिवस मुलं बाळ घरदार गाई म्हशी हे सगळं यायलाच करावं लागतं का नाही. सगळे याच्यात असतात, मग यायला असं याच्यात राहूनही आलं पाहिजे. साधू संतांनी शेवटी पाय बरोबर. सगळ्यात जास्त धारणा कोणाचा आहे? संसारिकाच. आणि त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे पंथ, वेगवेगळ्या प्रकारचे, आता ते जे त्याला जशी भावना असेल तसं त्या वाटा आहेत. अनेक साधना, अनेक पंथ आहेत, अनेक मार्ग आहेत, अनेक मार्ग आहेत. पण सोपं काय? आपल्याला तिथं पोहोचायचं. आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं तर आपण काय करतो? सोपी वाट पाहतो. बरं, लवकरात लवकर. आपल्याला जरी मुंबई किंवा पुण्याला जायचं असलं तर आपण लवकर जायचं असलं गडबडी आपण लवकर कशाने हेच पाहतो. तसंही तर परमात्म्यापर्यंत पावसाचं म्हणजे परमात्म्याची भेट झाली पाहिजे, परमात्मा प्राप्त झाला पाहिजे, लवकर झाला पाहिजे. त्याच्यामुळं क्षणभंगूर नाही सर्वासा वारे सावध अल्पाविष्य मानव अर्धरात्र नाही बालत्व पीडा रोग क्षय. आयुष्य कमी आहे आणि पुन्हा क्षणभंगूर सांगता येत नाही कधी संपन्न, म्हणून सांगता येत नाही. मग आपल्याला तर परमात्म्यापर्यंत पोहोचायचं. मग असं गतीनं धीरे धीरे जमून जाऊ आज नाही तर जाऊ द्या, तसं नाही जमत. इथं करावी तातडी परमार्थाची तातडी आहे का नाही. असोनी संसार जीवे वेग कुठं तातडी म्हणली, कुठं वेग म्हणली. वेग म्हणजे पटकन आवड, लवकर थांबू नको, काय कर गडबड लवलाही गडबड. परमार्थ करताना थांबावं का गडबड करावं? गडबड. काय काय म्हणते, जाऊ दे आता लेकरा बाळाची लग्न हे झाले की मग आपल्याला काय काम आहे, तेच काम आहे. मग देव आपणच आशाने कुठं देव आपल्या बापाने ठेवला काय देव ना. लेकर बाळ सुधरण तर पुढं त्याची लेकर बाळ कशी उद्या सून म्हणेन का नाही तुम्हाला काही काम आहे का नाही, हे लेकर करू दे. परमार्थ नाही, परमार्थ संसारात मन घातलं परमार्थ होतच नाही.
परमार्थात मन घातलं की संसाराबद्दल कोणी विचारित ते म्हणते जाऊ द्या हे पागल झालं याच्या कुठं आपण नादी लागून पागल आहे ते विचार सोडून देतो. आपण त्याला घातलं ते सोड देतोय ते कुठून घेतल्याशिवाय सोडत नाही सगळं. पण परमार्थ करण्याची आपल्याला काय असली पाहिजे, आपल्याला पहिली आवड आहे तळमळ असली पाहिजे. बरोबर, तळमळ असली म्हणजे वेग लवकर तातडी परमार्थात तातडी करणं मागतं. असं लक्षात आलं पाहिजे की आपल्याला परमात्म्यापर्यंत पोहोचायचे म्हणलं परमात्मा आपल्या हाताला आला पाहिजे तर किती लवकरात लवकर आला पाहिजे. हे लक्षात घेतलं पाहिजे की आपलं जीवन मनुष्य जीवन आपल्याला मनुष्य देह मिळालाय आणि या मनुष्य देहात येऊन आपल्याला केवळ फक्त परमात्मा प्राप्ती करताच हा देह मिळाला. जर इथं येऊन आता परमात्मा जर प्राप्त नाही करता आला तर मग पुन्हा डोळे आता तुझा दगड आला पोटाशी. आता जर नाही कळालं तर पुढं कळन का? पुढं तर काय 184 कर्मानुसार जन्म वासनेनुसार जन्म. मग आता पहिले तर जन्म भोगीत आलो तो भोगीत आलो नाही का नाही. आपल्याला वाटत नाही मी कुठून आलो म्हणून. संतांच्या संगतीत राहिले पाहिजे. संत सांगितले आपल्याला दुःख आलो निघा. दुःख झाले दारू दुःख झालं कोणतं दुःख झालं अरे अनेक जन्म घेत आलो की कधी दुःख झालं काय दुःख भोगीत आलो काय करीत आलो किती प्रकारचे दुःख भोगीत आलो. इथं येऊन जर आता परमार्थ नीट नाही केला काही पहिली गोष्ट करीतच नाही तर काही करायला तर ते नीट करीत नाही हे अशा मानले परमात्मा भेटायचा माझा तुझा विषय समजून जातं काही होतं नाही बनलेलं होतं हिंदी जाते बुद्धी खराब होती एकदम सोपं आहे का काय. आता चांगलं येतं उरतच एकदा बुद्धी खराब झाली मन खराब झालं काय परमार्थ करता येत असतो नाही का नाही. झाले आपल्या गावात किती माणसं येली झाले बुद्ध्या खराब झाल्या आपल्याला अनुभवच नाही कळत नाही माणसाच्या बुद्ध्या खराब होत आणि मन वेडे होते तर मन वेडे होते पण वेड मन झालं की त्याला परमार्थ करायचं आतमध्ये नाही. कान जर गेले तर परमार्थ करता येत चांगलं आहे सगळं शरीर काटा आहे पण बैर झाल्यावर त्याला काय कीर्तन ऐकता येतो प्रवचन ऐकता येतो. त्याला म्हणलं आता परमार्थ करावं काय त्याला काय परमार्थ करावं हे शब्द कळत नाही त्याला बाकीच नाही. त्याच्या अंगात जर पहिले संस्कार असले तरी नामस्मरण काहीतरी काही ऐकलेला असतो साधना तरी तशी पण कान गेल्यावर करता येतं का डोळे गेल्यावर जाता येतं का मंदिरात पुढं सप्त्यात जिथं प्रवचन तिथं पाय गेल्यावर जाता येतं का काय जाता येत. इंद्रिय चांगले मन चांगले तोपर्यंत परमार्थ गेला पाहिजे परमात्मा प्राप्त झाला पाहिजे. झोप येऊ नये काय येऊ नये झोप येऊ नये तळमळ असली पाहिजे तळमळ परमात्मा प्राप्तीची काय असली पाहिजे तळमळ त्याला म्हणते मुमुक्षुता अंगी बांधली पाहिजे आली पाहिजे तळमळ असली पाहिजे. परमात्म्याविषयी काय असली पाहिजे तळमळ. चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी कान्होन माळी वेगी भेटाला. मला कधी देत देवन माळी नाना मला कधी देत. मला चंदनाची चोळी घातली चंदन शीतल करतं शरीरात पण चंदनाची चोळी घातली म्हणजे चंदन अंगाला लावलं तरी पण शीतल होईना काऊन होईना आतमध्ये अंतःकरणात तळमळ आहे ना. कुठं तळमळ वरून किती उपचार केले तर काय होईल. परमात्म्याची तळमळ कुठून असली पाहिजे अंतःकरणातून असली पाहिजे वरून नाही. मी भक्त आहे म्हणून लावला मोठा गण घातली तुझ्या कुमार आहे का नाही म्हणजे वरून किती काही सोंग ढोंग केलं रंगरंगोटी केली तर देव भेटतो तेव्हा अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव अंतरातला भाव आणि आपला अंतरंगच चांगला व्हावा
बाहेर कसा द्या, तुम्हाला कोणी येड म्हणू द्या, मूर्ख म्हणू द्या, काही म्हणू द्या, पण आतमध्ये अंतःकरणात परमात्म्याविषयी तळमळ. जनाबाईकडे जर पाहिलं तर तिथं तिच्या झिंज्या तिच्या झिंज्याला तीन होत, तिला गावले पाण्या होत्या का तवा पाण्या भेटत होत्या का आपल्याला विचारायचं. लहान लहान होतो तवा फणी दुसऱ्याची मागून आणावं लागत होती. एखादा बाया आमच्या खेड्यात पाहिले नाही, आता तुमच्या तिकडे काय तुम्हाला माहित असणार, तुमच्या तिकडे नाही माहित. पण आम्ही लहान होतो तवा एखाद्या बाईला जर डोस द्यायचा ती 8 दिवसाला नाही तर 15 दिवसाला तिला फणी नसायची. ती कोणा कोणा आणायची शेजारनी, ती म्हणायची मा आता 4-5 दात मॉडेल येतो पुन्हा तुम्ही देत होती का ती फणी? नाही. फणी फणी म्हणजे आता पाण्याने नुसते 1 दिवसाच्या पुढ्या जर नाही खाल्ल्या तर घर भरून पाणी आहे ना. पण तवा भेटत होती का? नाही भेटत. अशा प्रकारचं हे आपल्याला अंतःकरणात काय पाहिजे, तळमळ पाहिजे. पहिलं ह्या सगळ्या गोष्टी सुविधा काही नाही. आता फक्त भाव पाहिजे, अंतःकरणात तळमळ पाहिजे. तळमळ असल्याशिवाय देव भेटत नाही. अंतःकरणात परमात्म्याविषयी तळमळ. तुकाराम महाराज नाही का, तुकाराम महाराज कन्या सासुदेशी जाय मागे करतो निपा, पैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी हे शिव बाळ. एकच एक प्रश्न, त्याच्या पुढचा हे कमी पडतो म्हणून पुढचा, कमी पडतो म्हणून पुढचा. तसं मला झालंय तेव्हा किंवा जशी लग्न झालेली लेक ती नांदायला जाताना टांग्यात बसली की बाहेराकडेच पाहते, सगळे आडंगी जाऊस सारखं पाहते, डोळे भरून आले, सगळे वाट लावते, ती सगळ्याच्या गळ्यात पडते. बसली तरी कुंकर तोंड करून बसते, सासर तोंड करून बसते का माहेर घरी माहेरच्या माणसाला पाहत राहते. तेवढं डोळे भरून पाहते. तिला जावं वाटत, तिला नको नको वाटत, पण नाईला जावा. पैसे झाले माझ्या, मला तसं झालं देवा, या संसारात नको मला म्हणत राहत. मला वाटतं की तू याकडे पण ते बी बोलणं तुकाराम महाराजाला कमी वाटलं. तुकाराम महाराज म्हणजे चुकली एखाद्या आई सुखी जत्राला गेली, आई लेकराला घेऊन मोठी जत्रा होती आणि त्या मोठ्या जत्रात तिच्या गर्दीतून कसं काय ती पाहू लागली दुकानावर काहीतरी घ्यायला, आणि ते लेकरू गेलं तिकडं मोठा पाहला त्या तुळकुळे. त्या गर्द्यात ती गेली इकडं, ते गेलं चुकलं तिले. आता चुकल्यावर त्या माईची काय अवस्था झाली असते, त्या लेकराची काय अवस्था झाली असते. लेकरू माईशी अनन्य असते का नाही, ते माई वाचून राहत नाही. आणि माईला लेकराशिवाय जगातलं काही जरी दिलं तर तिचं लेकरू म्हणल्यावर नाही म्हणले नाही. त्या दोघांची जशी अवस्था होती तशी म्हणजे काही अवस्था झाली. चुकल्यावर काय अवस्था होती, काय होती माईची तशी नाही अवस्था झाली. तेव्हा तुम्हाला कधी दिवशी तो ग्रस्तांत कमी पडला. म्हणून महाराज म्हणते की जीवना वेगळी मासू तैसा तुका तळमळी. जीवना वेगळी म्हणजे पाण्या वाचून मासा कसा राहू शकतो. पाण्याच्या बाहेर जर काढा तर पडतोच. एखादा जर म्हणला आपण याला तुपात टाकू 3000 रुपये पाणी काय झालं तर बाटल्या घेतल्या तर 10 रुपये लिटर 7 रुपये लिटर तुपात टाकू. तुपात जमू किती महागायचं तुप असलं तुमचं भारीचं असलं त्याला त्याच्यावर काही घेणं देणं काही. भक्ताला जर काही स्वर्ग दाखिला आणि काही तर आम्ही दाखिलं तर ते आवडत नाही त्याला. ये लोकांपासून ते स्वर्ग लोकांपर्यंत संकल्पापूर्वक त्याचा त्याग झालेला असतो, वैराग्य झालेला असतो. त्याला हे काहीच नको, त्याला परमात्माच पाहिजे. आणि म्हणून मासा जसा पाण्यापासून तर पडतो तसं आपलं जीवनात आपल्या तशी तडफड झाली पाहिजे. परमात्म्याच्या भेटीविषयी काय झाली पाहिजे, तळमळ झाली पाहिजे की मला कधी होत.
कधी देव भेटत, डोळे भरून आले पाहिजे, अंतकरण भरून आलं पाहिजे, त्याची सारखी आठवण झाली पाहिजे परमात्मा. कारण त्याला हे संसारातलं दुःख, जन्म मरणाचं दुःख त्याला सहन होत नाही, त्याला कळालेलं असतं हे दुःख नाही, त्याला कळत नाही, ते पानचट झालेले असते, त्याला हे संसारातले खेटर खाऊ खाऊ निबरखट झालेले असते, ते पाडलेले. संसारात काय झाली, कुटाड झाली संसार करून करून, त्याला वाटतं हेच बरं आहे याच्यातच. त्या पोवातल्या आळ्याला जर बाहेर काढलं ना तर त्या पुन्हा पुन्हा कुठं ओढी त्या इकडं त्याला तेच गोड वाटत. तस काही संसार करणाऱ्या माणसाला संसारच गोड वाटत, त्याला देवाची आठवण होत नाही, देव आपल्या कामाचा आहे असं त्याला वाटत नाही, देव भेटल्यावर सुख होईल असं नाही, त्याला वाटतं याच्यातच हेच करू सुख. तस म्हणल्यावर देव कधी भेटेल, देवाविषयी तळमळ झाली पाहिजे. हे संसार दुःख आहे असं वाटलं पाहिजे, दुःख वाटून त्याच्यात करमलच नाही पाहिजे. कर्म का इथं कर्मासारखं काय बरं, काहीच नाही कर्मासारखं. इथं फक्त देव भेटण्यासारखं आहे, देव भेटतो, देवाच्या स्वादात राहा, देव प्राप्त करतो, देव भेटतो. पण आता हे अशी तळमळ असते की मग त्या निष्काम भक्ती संत भेट होत असते, परमात्मा व्यवस्था त्या संत भेटीच्या संत संगतीत त्याला परमात्म्याची भेट होत असते. अशा पद्धतीनं पण आपल्याला सुरुवातीला आपण जन्माला आलो तर आपल्याला काही संसार करीत आलेलो, आणि इथं आल्यावर पुन्हा संसारच करतो. पण याच्यातून बाहेर निघण्याकरता काय करावं म्हणून आपल्याला वेद, कशाकरता त्याच्याकरता वेद आपल्याला, मग तो वेद आपल्याला नियम नियम घालून द्यायचे. तुम्ही कर्म करा, पण कसं करा, चांगलं करा, वेद कर्म करा, निषिद्ध टाका, निषिद्ध करू नका, वाईट करू नका, चांगलं करा असं वेद आपल्याला. वेद कर्म कोणते, निषिद्ध कर्म कोणते ते करू नाही, निषिद्ध करू नका, त्यासाठी वेद सांगितलं आहे का नाही. वेद कर्मामध्ये मग बाबा वेद कर्म कर म्हणजे चांगलं कर्म करता करता तो करतो, पण तरी तो सकामच असतो. चांगलं करतो म्हणजे तो कसा करतो, कर्म करताना त्याच्यात त्याला वाटतं की आपल्याला येणे सुख होईल, तेने सुख होईल. वाईट नाही करीत तो कोणाचं, निषिद्ध करीत नाही म्हणजे चोरी करीत नाही, ठीक दारू घेत नाही, कोणाला त्रास देत नाही, पण तरीही संसारात राहून असत सुख, संसार मिळण्याकरता काय करतो तो, सकाम कर्मच करतो. सकाम कर्म वेदानं सांगितलं, निषिद्ध कर्म करू नये. वेदानं सकाम कर्म सांगितलं, निषिद्ध कर्म करू नये म्हणून निषिद्ध कर्म करू नये म्हणून सकाम कर्म, यज्ञ यागादी कर्म कर, अन्नदान कर, काय आणखीन काय काय करायचं, आणखीन कोणते पुण्याचे काय असतील क्षेत्र ते तशा पद्धतीला पुण्य कर. पाप करण्यापेक्षा बरं आहे ना पुण्य करणं, चांगले. पुढं ते करता करता त्याला काही चांगल्या गोष्टी त्याच्या हातातून घडत असतात, त्याला निष्काम कर्माचा, निष्काम कर्म उपासना कळती. निष्काम कर्मातून त्याला निष्काम कर्मानं तो शिक्षित त्याला वेदानं सांगितलं. आपलं काय चालणार होतं, वेदानं भक्ती कर्म आणि उपासना, आपलं ज्ञान कर्म उपासना आणि ज्ञान हे 3 कारण सांगितले. पण याच्यात आपल्याला मग आता एवढं सांगितलं तर आपल्या करता काय, परमात्मा प्राप्त करायचा ना, परमात्मा भेटला पाहिजे ना. मग निष्काम कर्म उपासना कशा करता, त्याच्यामुळे चित्त शुद्ध होतं. चित्त शुद्ध झाल्याशिवाय परमात्मा भेटत नाही. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊन गोपाळ आहे तेथे. आपल्याला कुकडण्याचे वेदाला परमात्मा प्राप्तीकडेच घ्यायचं. पण आता हे माग हे टमाटा पाचारा सांगितला तर याच्यातून माणूस अगोदर जन्माला चुका करता निषिद्ध कर्म करतो, याच्यातून काढण्याकरता इकडं सांगितलंय, चाळण्या लावलेल्या त्या सगळ्या.
त्याच्यातून तुम्हाला न्यायचंय कुठं? तुम्हाला न्यायचंय निष्काम कर्माकडे, निष्काम उपासनेकडे न्यायचं. मग तुम्हाला परमात्म्याची प्राप्ती. तर आपला मोगाचा मुद्दा होता की संतांची संगत जर झाली ना, तर त्याचं निष्काम कर्म, निष्काम उपासना तिथंच होती. आपल्याला संत भेटीसाठी इतकं करावं लागतं. संत भेटी होणं सोपं आहे का काय? अवघड आहे. संत भेटी व्याघ्र सेवाची प्रियाची भेटीला दुर्लभ. संतांची भेट होणं काही सोपं नाही. हे सगळ्या साधना संत भेटीसाठी करावं लागते. चित्त शुद्ध झालं म्हणजे संत भेट होतात. असे संत भेटले तरी कळत नसते. भेटले तर तुमच्या शेजारी घर बांधून राहत असले ते तरी तुम्हाला कळायचे नाही. तुम्ही त्याला संत मानायचं नाही, 4-2 शादी म्हणून जातात. संत कळत असते. मन निर्मळ झाल्याशिवाय संत कळत नाही. मग ते शेजारी जरी असत तरी कळत नाही. चित्त निर्मळ झालं संत कळाल्याशिवाय आपल्याला संत ते कळत नसते. तर संताचा बोध कळत असतो. संताचा बोध न कळत असतो. त्या बोलण्याने आपल्याला परमात्मा सापडत असतो. अशा प्रकारचं इथं मग आता त्या वेदातल्या युक्त्या आपण निष्काम करून उपासना केली की त्याच्यात काही आता एवढं चिंतन सांगून नाथ महाराज म्हणाले किंवा भगवान परमात्मा उद्धवाला सांग मी तुला काही आता युक्त्या सांगतो. आता आपण आज विस्तारपूर्वक चिंतन केलेलं आहे. आता आपण यायला काही विस्तारपूर्वक सांगू शकतो. आता या उपपत्त्या म्हणजे मग आता काय की त्याच्यात सांगितलेलं आहे की कर्म व कर्म फलदाता मीच आहे हाच कर्मकांडाचा निश्चित तात्पर्य अर्थ आहे की काय की कर्माच्या आरंभी, कर्माच्या मध्ये आणि कर्माच्या शेवटी मीच कर्म करताय, मीच कर्म करणार आहे, मीच करताय. याचं चिंतन आपण केलं आहे की करता कोण आहे? करता ईश्वर आहे. कारण ईश्वरच सगळं करून घेतो. आपल्याला बुद्धी कोण देत? ईश्वरच देतो. आपण स्वतःला मी करताय असं समजतो. करता आपण एक परमात्मा बुद्धी देतो. परमात्मा बुद्धी देतो. एखाद्या दिवस आपण फसतो. एखाद्या तर आपण काय म्हणतो काय थोडाशा बुद्धी काऊन चालली नाही त्या टायमाला मला त्या टायमाला देवाने बुद्धी काऊन दिली नाही. म्हणजे बुद्धी देऊ देतो हे कळत नाही. मग हे आधीच कळायला पाहिजे. एखादा धोका झाल्यावर आधीच हातात मानावा की परमात्मा बुद्धी कोण देतो. म्हणजे बुद्धी कोण देतो म्हणजे बुद्धीच काय विचार येते कोणा करता करविता कोणी ईश्वर. आपण काय काय शहाणे माणसं म्हणतात ना आपण जर म्हणलो काय चांगलं केलं नसतं काय केलं चांगलं समजायला सत्ता केला एखादा कार्यक्रम मला सगळ्याला ऐकलं तर ते एखादा माणूस महत्वाचं सांगितलं आता 7 दिवस अन्नदान हे ते करायचं चांगलं मस्त सगळं कोण करून घेतो? देव करून घेतो. मी काहीच करते पण अंगावर घेत नाही. शहाणा आहे आणि करता कोणी ईश्वर आहे. मानतो का नाही ईश्वर? काय चांगले काम केल्यावर काय तुम्ही संसारात एखादा मोठं चांगला बांधला लोक म्हणतात काय करायला तुम्ही म्हणतात काय आपण काय केलं देवानच केलं. देवाने दुसरं काय करायला लावलं चांगलं हेच तर करायला लावलं. हे देवच बुद्धी देतो पण ते करण्यासारखं नसतं. करण्यासारखं परमार्थात हे जर केलं मग त्याला देवाने चांगली बुद्धी दिली. मग संसारातलं काही मोठं जर केलं तर त्याला का देवाने बुद्धी चांगली दिली म्हणावं नाही. त्याला देवाने बुद्धी त्याला बुद्धीला देवाने बुद्धी दिली. तू काय भक्ती करण्याच्या लायकीचा नाही का मरता कर संसारून जाय पुढं अधोगतीला 84 लक्ष याच्यात
सत्कर्मात जो सत्कर्म करायला त्याच्यात जर कोणी विचारलं चांगलं तेव्हा त्यांनी म्हणलं पाहिजे की काही करीत नाही सगळ्यांना. आपण जर 4-2 एकर वावर घेतलं लोक आपण काय चांगलं केलं ना संसारातलं केलेलं कधीच म्हणायचं नाही चांगलं. संसारातलं काही जरी वाढलं तर ते चांगल्यासाठी नसतं, व्यवहाराच्या दृष्टीनं आहे चांगल्यासाठी. आपल्या पारमार्थिक की आपण संसार करीत असताना संसारात किती बी जरी उपाधी मोठी वाढली परमार्थ करीत नसतो तर ती उपाधी घातली. ती उपाधी काय करते तुम्हाला काय परमार्थ जर करू देते का मग उपाधी नाही. ज्याच्याकडे जास्त पैसे त्याला का झोप येते का नाही, त्याला वाटतं हे पैसे कुठं ठेवा कोण्या बँकेत ठेवा ती बँक करून जाते का हिच्यात तुका तिच्यात तुका काय तू घरात चोरात त्याला का झोप येते का नाही, त्याला झोपच येत नाही. काही काही लोकांजवळ म्हणजे आठशे पैसे झाले की त्याला वाटतं त्या विचारातच आयुष्य जात त्याच्यात जात. परमार्थ करायला कुठे वेळ भेटतो ना. परमार्थ करायला आपल्याला आता मनुष्य जीवन हे कशा करतात परमार्थ करतात. परमार्थात ही वेळ जर चुकली तर वेळ अनमोल आणि ही वेळ म्हणजे ही चकवा आहे. संसार काय हे चुकीतो आपल्याला कुंकडे घेऊन जातो, आपल्याला नारी लावतो पैशाला. आपण जर नारी लावतो काहून बुद्धी कोणी दिली देवाने दिली. त्याला वाटतं का संसारातल्या माणसाला वाटतं का देवाने बुद्धी दिली नाही. काहीतरी पारमार्थिक माणूस त्याच्या अंतकरणात भाव असला त्याला वाटतं मला दिली म्हणजे असा भाव जर होत गेला तर त्याला सात्विक सत्कर्म करावा लागतो. त्या सत्कर्मात ते सगळं कर्मात हे काय केलं म्हणून करता गर्विता आहे का नाही. त्या कर्मातला करता कोणी मीच ईश्वर. दुसऱ्या गोष्टीने विचार जर केलं विचार केला आता तो ईश्वर करता तो बुद्धीचा. आता दुसऱ्या गोष्टीने विचार करू इथं हे सगळे इंद्रिय मन हे सगळं इंद्रिय तुमचे कार्य करायचे मन तुमचं आता कार्य करायचे कशामुळे करायचे. इथं चैतन्य परमात्मा इथंच परमात्मा इथंच त्याच्या साक्षीत्वाने होतं हे सगळं. हे सगळं इंद्रिय कोणामुळे चालू श्वास कोणामुळे चालू आहे की नाही. महाराज आपल्याला सांगत असतील ना श्वास करतो बाप चालवायचे बाय चालवायचे तत्व जवळ पैसे येत म्हणून ते पैसे चालवायचे तत्व हे पोरं चालवले तो श्वास कोण चालवायचे. आता श्वास नाही काही श्वास जर कोण झाला तो सुटेल कळायला नसेल का. आता कोणी बसलो यायचं प्रवचनात कोणी बसला तुम्ही बसले कोणी बसलं देवानं बसलं. देव नाही का आतमध्ये देव आहे त्याच्या साक्षीपणे सगळं होतं. चैतन्य अंतकरणात प्रगट आहे का नाही. चैतन्य प्रगट असल्यामुळं ते मन क्रिया करायले इंद्रिय क्रिया प्रधान झाले का नाही. प्राण क्रियाशील झाले. हे सगळे क्रियाशीलपणामुळे चैतन्यामुळे चैतन्य प्रगट आहे. चैतन्य म्हणजे तो परमात्मा आहे आणि मग करता एखादा कोण आहे चैतन्याच्या साक्षीत्वानच आणि चैतन्य म्हणजे ब्रह्म आहे ते परमात्मा. चैतन्य त्याच्या साक्षीत्वानेच होत करतेपणा कोणावर झाला चैतन्य काही कधी नाही. शरीर तर जडच इंद्रिय जडच इंद्रिय काही करीत नाही शरीर काही करीत नाही. मन बी जडच पंचमहाभूते पंचभूताच्या वस्तू आहेत पंचभूताच्या वस्तू पंचभूत जड म्हणून या सुद्धा वस्तू कशा जडच आहे. जड म्हणजे ज्याला कळत नाही त्याला मला जड कशाला कळतंय हाडा मासा शरीराला कळतं का नाही त्याच्यामुळे ते जड आहे. मग इंद्रियाला कळतं मनाला कळतं इंद्रियाने कळत पण इंद्रियाला नाही कळत आहे का नाही. क्रियाद्वारे आपल्याला कळतं रूप आपल्याला डोळ्याद्वारे शब्द आपल्याला कानाद्वारे कळत कानाद्वारे मनात कळत आणि मनात मला कळत हे ध्यानात घ्यायचं आहे. शब्द कानाद्वारे मला कळतो मनात कळतो मला कळतो
आहे का नाही? मनाला कळत, मनात कळत, मनाला कळत नाही. कानाला शब्द कळतो, कानाला कळत नाही. कान कळण्याचं माध्यम आहे. कानाला कळतो का? कानाला कळायला ते का चेतन आहे का? देड आहे. कानाला कळत नाही. जसं आपण खिडकीतून पाहतो बाहेर, खिडकी पाहते का आपण पाहतो, पाहणारे आपण असतो का? खिडकीला दिसत नाही. खिडकीतून आपण पाहतो, खिडकीला दिसत असत का? पाहाला खिडकीशिवाय दिसलं का? खिडकीतूनच पाहिलं. खिडकी माध्यम झाली, खिडकीतून बाहेरचं पाहिलं. आपण एसटीत बसल्यावर सगळं बाहेरचं पाहतो. कशातून पाहतो? खिडकीतून पाहतो का? खिडकी पाहते, खिडकीतून कोण पाहतो? जसं हे खिडकी आहे. इंद्रिय म्हणजे काय? खिडकी. रूप पाहण्याची खिडकी म्हणजे डोळा, शब्द ऐकण्याची खिडकी म्हणजे कान, गंध करण्याची खिडकी म्हणजे नाक, चव करण्याची खिडकी म्हणजे जीभ, स्पर्श करण्याची खिडकी म्हणजे त्वचा. येणे आपल्याला कळत, पण कुठं कळत? मनात कळत. मनात कळत का? मनाला कळत? मनाला नाही कळत, आपल्याला कळत आहे का नाही? मग पंचभूत पंचमहाभूताचं शिक्षण पंचीकरणच पंचभूताच. आणि मग ते सुद्धा जेडे मनाला कळत का? नाही, मनात कळत. मनात कळत, मनात कळत, मला कळत. ज्याला कळत तो कोण आहे? आपणच 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 मग ते चैतन्य. ते काय? चैतन्य ज्ञान त्याला कळतं. त्याच्या अस्तित्वानं सगळं होतं. इंद्रियातून दिसतो, इंद्रिय कार्यरत आहे कोणामुळे? त्याच्यामुळे. मन कार्यरत आहे त्याच्यामुळे, चैतन्यामुळे. चैतन्य नसतं. पाड्याला डोळे नाहीत का? पाहत ते डोळे. पाड्याला कान नाहीत का? पाय नाहीत का? त्याला हात नाहीत का? त्याला बसावं लागतं. त्याचे डोळे उघडे असले तरी काही पाहत नाही पाहत. कोण कोण मोठ्याने आढळले, कोणाचा सूर लहान आहे बारीक, त्याच्या कानात कळत काहून नाही कळत? तिथं जो ऐकणार आहे, जो पाहणार आहे, जो तिथं प्रगट होता तो राहायला नाही, तो प्रगट नाही आहे सामान्य रूपानं. प्रगट विशेष रूपानं प्रगट सामान्य रूपानं नाही आहे. पण सामान्य रूप काय करू? विशेष रूप आहे का नाही? आपण जसं सामान्य रूप म्हणजे काड्याची डबी खिशात घेऊन हिंडतो, ते काय करते का? ती विशेष जर काडी एखादी ओरडी खिशात प्रगट झाल्यावर जाळून टाकीन का नाही? विशेष रूप प्रगट झालं की ते जमत. मग तुम्ही लांबून पळता अग्नीच्या. गाड्याची डबी एवढी, किती गाड्या चित्तीन ती, किती गावच्या पजे असले तर चित्तीन का नाही? एक गाडी किती 40 गाड्या असतात त्या डबी, तितक्या घेऊन तुम्ही हिंडता का नाही खिशात? ती काय करतात का तुम्हाला? काहीच करीत नाही. सामान्य रूप काय करतो? सामान्य रूप विशेष प्रगट झाली एखादी तसं इथं अंतःकरणात चैतन्य प्रगट झालं की हे सगळेच इंद्रिय, मन, बुद्धी, प्राण सगळे कार्यरत असतात. हे तर जेड आहेत, पण चैतन्याच्या साक्षीत्वानच ही कार्यरत. मग कोणाकडे घालायचं? करतेपणा कोणावर घालायचं? कोणावर घालायचं? करतेपणा. याच्यातलं करत कोण आहे? मग करतेपणा इंद्रियावर नाही, देहावर नाही, मन नाही, हे सगळं जेड आहे. त्याला कळत नाही. आणि ज्याला कळतो तो तर काहीच करीत नाही. तिथं प्रगट आहे, त्याच्या साक्षीत्वान होत. करतेपणा कोणावर घालता येतो का? कोणावर घालता येतो, पण त्याच्याशिवाय होतंय का? त्याच्याशिवाय होत नाही. आणि मग मी काहीच करीत नाही असं म्हणलं त्याच्या ठिकाणी करतेपणाचा भाव येतो का? नाही. पण ज्याला अज्ञान असलं ते काय म्हणतो, आपल्याशिवाय कोण येत करतो? बस पीडित. मग आता मग कर्म केलं तर मग ते भोगावं लागणार का नाही? मग कर्म होतं का नाही? होत. आणि मग होतं तर मग त्याला भोगावी लागतं पुढं. कारण त्याचा जीवपणा जात नाही ना. तो जीवपणा तसा जास्तच घट्ट होतो. मग तो जीव अनेक प्रकारच्या वासनानं
84 लक्ष दिलं आणि त्याला कळालं नीट असं हे चैतन्य हे माझं स्वरूप आहे, चैतन्य ज्ञान आहे, सत हे चित हे आनंद हे माझं स्वरूप आणि माझ्या साक्षीत्वाने होतं सगळं. मी करतो काही नाही, मी करीत नाही, माझ्या साक्षीत्वाने होतो. साक्षीदार म्हणजे गुन्हेगार नसतो, करता नसतो. भांडण करणारे ते करते, साक्षीदार करता भांडण करणार साक्षी माया देखत झाली बा ज्ञान आहे की तसं इथं सगळा व्यवहार झाला पण त्या केला नाही, माझ्याशिवाय झाला नाही. याच पाहिलं ते केलं आहे की नाही, माझ्याशिवाय झाला नाही, म्या काही केला नाही, कृतीपणा राहिला नाही, कृतीपणा नाही राहिला की असं परमात्मा इथे सांगतो की करता मीच, कर्मात जर पाहिलं तर करता मीच तर कर्माच्या आरंभी मध्ये शेवटी मीच कर्म करणार. सुरुवातीला तरी कोणतं कर्म करायची स्फूर्ती जर झाली तर कोणापासून झाली, मध्य भागात मीच कर्माचं शेवटी काय शेवटी त्याचा परिणाम काही होता मीच कारण असं मला पहा, कसं पहा, असं मला पहा की मी कर्मात म्हणलं की मीच सगळा काय मीच. आपण एखादं कर्म करतो, देवपूजा उदाहरणार्थ कर्म देवपूजा करतो तर मग असं पहा ज्या देवाला पूजायला होतो देव देव देवच, त्या देवाची पूजा करणारा देवच, पूजा करणारा दुसरा आहे का, तो देव जर येऊ कोणी देवच आहे का नाही. पण आपल्याला जर वाटलं मी माणूस आहे मी पूजा करतो देवाची तर मग ती घडत देव म्हणतो या कर्तृत्वात कर्मात आरंभी मध्यभागी मीचे किंवा कर्मात करता मीचे. तुम्ही एखादं कर्म घेतलं तर ज्याची पूजा करायला तो देवच, पूजा करणारा देवच, ज्याची पूजा करायला ते देव, ते फुलं पाणी अक्षदा काय देवच सगळा काय अवघा देवच झाला बाई घरून या. आता त्याला पूजा तरी करायचं काम राहील करायची ते कर असं म्हणून असं समजून कर म्हणजे कसा अनुभव घेऊन करता, समजून म्हणजे अनुभव घेऊन किंवा नाही का तो दे. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला, आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलच विठ्ठल तेव्हा असता कण कण न हे भगवान कणा कणात देवी सर्वत्र विश्वर नाही का. जे जे दृष्टी दिशे ते हरिरूप पूजा ध्यान जप त्याचे काही लाभ पाहत असा जर हरिरूप हरी असा जर पाहायला सर्वत्र असा लक्षात आला तर त्याला कोणतीही साधना करायचं काम राहत नाही. आणि मग तुम्ही जर असा जर परमात्मा पाहिला तर देव म्हणून तुम्हाला असं कर्मात पाहायचं असतं तर मला कसा पाय असं. पुढं सांगते की मंत्र स्वरूप मूर्ती आणि मंत्राचा अर्थ तो मीच आहे. सगुण मूर्तीच्या उपासनात पूज्य पूजक आणि पूजा हे सर्व माझ्याहून घेतलं आहे. मग आता उपासनेत पूजा करतात ते उपासना झाली. कर्मात तुम्ही कोणतं कर्म घ्या कर्मात कोणी त्या कर्माची स्फूर्ती देणारा कोणी मीच. कर्म माझ्याशिवाय तो सगळा करता कोणी परमात्मा आहे. परमात्म्यावर कृतीपणा घालावा. परमात्मा मग आपल्या साक्षीपणे होतं आपण साक्षीपण देव परमात्मा काय करतो त्याचे साक्षी आपण नेहमी द्रष्टा होतो. सूर्य उगावला की सगळे कामाला लागते, सूर्य मावळला की सगळे देव मानला का उठा देव मानला झोपा त्याचे साक्षीपणे. तसं इथं अंतःकरणात चैतन्य प्रगट आहे, त्या प्रगट चैतन्याच्या साक्षीत्वानं हे सगळं होत असं. पण तो साक्षी भावाने असतो म्हणून इथं सांगतात की मीच देव मीची भक्त पूजोपचार मी समस्त मीची माती पूजिका हे नित्यमभूत उपासना. अशा प्रकारची उपासने मला सगळा मीच हे ज्ञान कांड ते अलौकिक वेद आपला आपण होत अथवा संसाराची काल्पनिक वेद नियमक होणे अर्थे. इथं
महाराज सांगतात की वेदातील ज्ञानकांड मात्र अलौकिक आहे. त्या ज्ञानकांडात वेदच आपले प्रकाशन आपणच करतो, आपले मिथ्यात्व आपणच सिद्ध करतो. सर्व जगत जिथे काल्पनिक मिथ्या आहे तर वेद कोणत्या अर्थाविषयी नियम ज्ञानकांडात काहीच राहत. ज्ञानकांडात आता वेदाचं काम कुठपर्यंत कर्म सांगण्याकरता, उपासना सांगण्याकरता, आणि निष्काम कर्म उपासना झालं की त्या भक्ताला ज्ञान होत असतं. ज्ञान झालं की काहीच राहत नसतं. मग त्याला कुठं राहायला वेदाचा? कारण वेद कर्म उपासना सांगतो आणि सांगतो की उपासना वेद सांगतो, पण ज्ञान झाल्यावर उपासना कर्म हे तिथपर्यंत वेद, ज्ञान झालं की वेद. कारण वेद सांगणारा वेद सुद्धा शिल्लक राहत नाही. हे वेदातील ज्ञानकांड मात्र अलौकिक आहे. त्या ज्ञानकांडात वेदच आपले प्रकाशन आपणच करतो. वेद काय सांगतो? वेद इतकं सांगून परमात्मा मीच, परमात्मा सर्वत्र व्यापक, तो एक मीच असं ज्याला कळत तिथं वेद बी संपला आणि सगळंच काही राहिलं नाही. काही वेद ज्ञान कांदा आलो. अशा प्रकारचं इथं दृष्टांत द्यायला, मोसाड घरामध्ये एक निर्जीव पाहुणा राहण्याकरता आला तर त्याचा पाहुणचार करण्याकरता कोण उठा ठेवतो? कोण उठा ठेवतो? ते वसाड घरात आला नाही, तसं काहीच राहत नाही. कर्म नाही, वेदच पाहायला नाही. वेदाचा नियम असतो ज्ञान तेवढंच ज्ञान होत आहे, तेवढंच त्याला ज्ञान झालं त्याला नाही राहिलं. त्याला ज्ञान नाही झालं त्याच्यासाठी आले त्याच्यासाठी म्हणून अशी भगवंत अशी ही युक्त्या सांगतात, कुटुपती सांगतात. आणि मग पुढे सांगतात की आपली ओळी होती की एकम अद्वितीयम ब्रह्म नेह नानस्ति किंचन. एकम अद्वितीयम ब्रह्म, की एक ब्रह्म कसं आहे? एक अद्वितीय, एकम एवम म्हणजे ते एक आणि तो सर्वत्र. हे कसं आहे? सर्व अशा प्रकारचं अद्वैत. अद्वैत दुसरं पुन्हा काही नाहीच. काही एका परमात्म्या ब्रह्म वस्तू शिवाय दुसरं काही नाहीच असा अनुभव ज्याला, त्याला काहीच करायचं राहिलं असं वेद असं सांगत येऊन पुढे आपल्याला ज्ञानापर्यंत आलं. तसं आपण आलो पाहिजे, तर ज्ञान झालं पाहिजे. म्हणजे आपण जीवपणा राहिला का नाही, मी माणूस असं वाटत राहिलं त्या परमात्माचे सगळे संशय दूर झाले. सगळे संशय जिथे त्याला मी असं निसंदेह परमात्माचे देवशीलच राहिलं नसतो. मग देव त्याला कोण देवपणासाठी राहील? देव एक आणि देव म्हणणार एक, असे दोन कुठं आहे का नाही? देव भक्त दोन्ही एक रूप झाले, मुळीचे संपले जैसे तैसे. अशा प्रकारचे ते सांगतात. म्हणून मूळ संसाराची माई तेत वेद तोही तद्रूपदे मृगजळी नाही उठत परी बोलावाही देख असे ना. की मूळ जगतच जेथे माया कार्य नित्य आहे तेथे वेद देखील जगातलाच एक पदार्थ असल्यामुळे तोही मिथ्याच आहे. मृगजळामध्ये पाणी तर नसतेच, पण ओलावाही असत नाही. की मूळ जगतच जेथे माईक, जगत माईक म्हणजे नाही कल्पना. जगत काय? कल्पना आहे. मग जगतातली तीच वस्तू होती. पण वेद सुद्धा जगत जर माईक आहे तर वेद सुद्धा कोणी
ते दृष्टांत सांगितलं, मृगजळ पाण्यासारखं दिसतंय पण पाणी नाही. नाही तिथे वलावाच नाही, पाणीच नाही तिथे वलावा. पाणी असल्यावर पाण्याच्या ठिकाणी वलावा, वलावा आहे तिथं पाणी आहेच समजा, आहे का? तिथं धुकून निघायला तिथं अग्नी आहे असं समजावं, जिथं ओलं आहे तिथं पाणी आहे. मृगजळाचं पाणी म्हणले मृगजळ दिसायला तिथं ओलं सुद्धा तरी दिसतं का? नाही, ते नाहीच. असं हे माईक पदार्थ ब्रह्मस्वरूप लक्षात आले, हे माईक आहे का, माय आहे का? नाही, हे माईक नाही, हे सगळं कल्पना. पण कवा ज्ञान झाल्यावर सगळं एकच ब्रह्म आहे असं लक्षात आल्यावर ब्रह्म काहीच नाही असं लक्षात आल्यावर हे काही राहिलं नाही. ज्ञान होत नाही तोपर्यंत म्हणजे सगळंच, हे सगळंच तुमच्या प्रसाद, तुमचा भाव, तसं तुमचं कर्म, मग हे कसं सगळंच आहे का? तर ज्ञान झालं तिथं हे जगतच कल्पना. याचा जन्म मरण, तारा भानगडी, अनेक प्रकारचे दुःख आहे का नाही, हे सगळं आधी नाशिवंत मलमूत्राचा बाधा, घरी चर्म रांधलेले, कल्पनाचे सगळी जगतच माहिती म्हणले, सगळं जगातले पदार्थ हे सगळं माहिती. खरी मदत मृगजळासारखं आहे सगळं, सगळं मृगजळासारखं. पण तेव्हा ज्ञान झालं तर असं यथार्थ ज्ञान झालं तर, आणि आता त्याला ज्ञान झालं म्हणलं की त्याला पुन्हा काहीच राहिलं, संशय आता काही राहिलं नाही. आता कशाच जन्म, कशाच तो परमात्मा स्वरूप झाला. आता पुढं खूप चिंतन सांगितलेलं आहे त्याच्यात. म्हणून इथं महाराज सांगतात दुसऱ्या होईल, हेच मुळी मुख्यतः अद्वैतता, तेच कायचा वक्ता कायचा स्वतः, कैचे कर्म कैसा करता, वेद वार्ता ते कैची. जेथे मुळात मुख्य अद्वैत स्वरूप आहे, तेथे वक्ता कोण, श्रोता कोण, कर्म कोणते आणि करता तरी कोण, या वेदाच्या गोष्टी कशा समजू. आता कुठं करतात, कुठं कर्म राहिले, कोण सांगणार आणि कोण ऐकणार, कोण वक्ता कोण श्रोता, हे काहीच राहिलं नाही. कधी ज्ञान जोपर्यंत होत नाही, ज्ञान स्वरूपापर्यंत जोपर्यंत पोहोचू, तोपर्यंत मात्र हे सगळं वेद नाही असं म्हणून जमल का? मग आता वेद बी नाही, हे सगळं माहीतच आहे, म्हणायचं नाही. पण हे माग जे राहिले सगळे यांच्यासाठी लागण का नाही, आहे का नाही, आहे का नाही, हे सगळं याच्यासाठी गाळू नये नाव पावले नि पार, मागीला आधार बहुतांशी. आपण नाव ऐकून पार पलीकडे गेलो, पलीकडे कधीला, म्हणजे आता ते नाव मोडून जाळून टाकायची का? नाही, मागच्याला लागती, मागची याला वेद मान्य असला पाहिजे, सगळ्याचा कल्याण करणार आहे. वेद नियम घालून देतो, पण सगळ्याचं काय करतो, कल्याण करतो. वेद आपल्याला स्वरूपापर्यंत नेऊन पोहोचण्याचं काम. शेवटी तिथे पोहोचल्यावर वेळ बी राहत नाही, जगत राहत नाही, हे सगळं कल्पना आहे, हे सगळं युक्त आहे असं लक्षात येतं. आणि मग तो ब्रह्मस्वरूप होऊन जातो. असं झालं की त्याच जीवन सफल झालं, त्याच सगळं यथार्थ झालं. आता काही राहिलं काही, असं मनुष्य जीवनात येऊन असं इथपर्यंत आपली पोहोचलो, इथपर्यंत आपली भक्ती गेली पाहिजे. असं जर झालं की त्याचा पारमार्थ सगळं त्यांनी सगळं सगळं त्यांनी मिळून दिवसाची ते
तोंडात माझी ब्रह्मच आता परमात्माची सगळा अवघा देवची झाला बाई धरून या अंतर बाई अशी भक्ती ह्या स्तराला पोहोचली पाहिजे म्हणजे आपलं सगळ्यांचं कल्याण झालं असं लक्षात घेतलं. अशी भक्ती करा, असं कर्म करा, अशी उपासना करा, ज्ञानापर्यंत जाईल असं लक्षात घ्या. आपलं कल्याण होत असतं असं लक्षात घ्या. कुंडली वरदा विश्वास